नेत्यांच्या सोयीच्या भूमिका, बहुतांशी कार्यकर्ते खोबरे तिकडे चांगभलं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सध्या वाळवा शिराळा तालुक्यातील विविध नेते आपल्या सोयीप्रमाणे राजकारण करत विविध खेळ्या करत असल्याचे अंतर्गत स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात नेत्यांच्या भूमिका आपल्या सोयीप्रमाणे करतात, त्यामुळे कार्यकर्ते आता कोलांटी उडी मारू लागले आहेत. बहुतांशी कार्यकर्त्यांची भूमिका खोबरे तिकडे चांगभलं अशी असल्याचे स्पष्ट होत आहे. वाळवा तालुक्यात आजही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत उरुण, ईश्वरपूर आणि आष्टा नगर परिषदेमध्ये नेत्यांच्या भूमिका आपल्या सोयीप्रमाणे दिसून आल्याने महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात नेते आपापल्या सोयीप्रमाणे राजकारण करताना दिसतात. त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदार खोबरे तिकडे चांगभलं अशीच भूमिका घेतात. वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे. त्यांच्याकडे आष्टा नगरपालिका आणि परिसरातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात दिवंगत विलासराव शिंदे यांचा गट एकत्रित आहे. या विरोधात हुतात्मा संकुलनाचे नेते गौरव नायकवाडी आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या भूमिका विरोधात आहेत. त्यामुळेच महायुतीकडे नेतृत्वाचा अभाव आहे अशीच अवस्था शिराळा तालुक्यात आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचा गट सक्षम असला तरी त्यांच्या विरोधात भाजपचे आमदार सत्यजित देशमुख, जिल्हा परिषद सम्राट महाडिक भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत आदी नेते एकवटून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, ईश्वरपूर.